आपल्या मुलीच्या वाढदिवसाला फॉर्च्युनर गाडी भेट दिल्यानंतर राज्यभरात चर्चेत आलेलं हॉटेल भाग्यश्री हॉटेल जे आहे ते तुळजापूर जवळ हे हॉटेल आहे. मात्र हे हॉटेल कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सातत्यानं चर्चेत आलेलं आहे. या हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं 2 दिवसापूर्वी अपहरण करून मारहाण झाल्याचा जो आहे तो प्रकार घडलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. यापूर्वी त्यांच्या हॉटेलवर तोडफोड देखील करण्यात आलेली होती. त्याचबरोबर एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून जिवे मारण्याची देखील धमकी दिलेली होती. खरं तर ही नेमके प्रकार कशामुळे होत आहेत ह्याचे अनेक कारण आहेत. मात्र त्यांच्यावर जो आता परवा दिवशी जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर इथं मारहाण देखील झालेली आहे. काय नेमकं घडलं होतं आपण जाणून घेणार आहोत. स्वतः मडके आपल्यासोबत आहेत. मला सांगा नेमकं काय प्रकार घडला होता. काय नाही, ते जेवून तिथं गाडी लावलेली टपरीपाशी. मग मला म्हणले एक सेल्फी द्या. मग सेल्फी द्या म्हणल्यावर असा मी आतमध्ये हात केला की एक जणानं हात पकडला. लगेच ड्रायव्हरनं कास लावली, घेर टाकलेलं होतं. राईट गाडी अशी पळवली फास्ट. थोडं पुढे गेलं नाही तर त्यानं मला एक घोडा लावला मागणं लगेचच. पुढे नेलं नाही की बुक्या चालूच केल्या मारायला. मग ड्रायव्हर म्हणत होता की याला मारून टाकायचं. जवळ याच्या हात तुटत नाहीत, मनानं गळून पडत नाही तोवर सोडायचं नाही. मग त्यांनी बुक्या मारतच चालले मला. मग मी सोडा सोडा म्हणतच होतो त्यांना. माझी दुश्मनी काय सगळं नाही म्हणत होतो मी, पण त्यांनी काय ऐकलं नाही. मग पुढे गेल्यावर एक जणांना खोरांची शपथ घातली त्याला लय मोठंही होईल नको म्हणून, तरी बी मारतच होते मला. मग त्या पुलावरनं फेकायची कोशिश केली, पण त्या पुलावरच्या भिंतीला धडकून मी तिथंच बेहोश पडलो. मग पुलावरनं पडत होतो ते आतमध्येच पडलो. परत आमच्या जावयानं मला पोरानं उचलून आणलं इकडं हॉटेलवर, तरी मला काय कळालं नाही. मग इथून दवाखान्यात नेलतं. पण आज 2 दिवस झालं 3 दिवस झालं आम्ही इतकं पल्ल्याला असताना पोलीस प्रशासन कसलीच आमची दखल घ्या नाही. 2 दिवस झालं बायको पोलीस स्टेशनला जाते केससाठी, पण त्यांच्या मनाने लिहायला लागले. जे घडलंय माझ्या सगळं मी स्वतः आता सांगायला मला जरा आता होश आले झाले. भीती जी निर्माण झाली जरा बरं वाटायला लागले, पण ते काय घ्या नाही. आज अगर पोलीस शासनानं केस नाही घेतली मी आत्मदहनच करणार आहे. आज मी तिथंच काय बी वतून घेऊन मारणार आहे. कारण की असं रोज रोज धमक्या रोज रोजची करण्यापेक्षा आता 24 दिवस डॉक्टर म्हणला की मुंग्या नाही गेल्या तर पूर्ण नसा तपसायला लागतात. मग आपण स्वतःच होऊन असे थोडे हल्ले करून घेणार आहोत. आज करंगुडी तुटली, आज जीवच गेला असता तर स्वतः कोण टंड करते का? जीव होतंय नेमकं सारखं सातत्याने नवीन नवीन हल्ले, व्यवसाय स्पर्धा आहे. काय वाटतं नेमकं कशामुळे होतं? आता तीच काला ना, देवाची द्या ना आम्हाला गिरायक आहे. आम्ही क्वालिटी देत आहोत, आम्ही रात दिवस मेहनत करतो म्हणून इतकं गिरायक आहे आम्हाला. आता काय जाणणारे असते आणि कुणाचं काय झालंय ते आम्हालाही माहित नाही. ना कुणाच्या संगत दुश्मनी आहे, ना कुणाला आमचं काय वैर आहे, ना कुठल्या गिरायका संगत आमचं वैर आहे. उलट महाराष्ट्र आमच्या महाग असल्याने आहे. आम्हाला गिरायकाची तेवढी ही आहे. आम्ही देवधर्माचे बी दिवस पाळतो असं नाही बी. आता श्रावण महिना आहे, आम्ही महिनाभर हॉटेल बंद ठेवलंय. श्रावण महिन्यात अख्खा हॉटेल बंद ठेवायचा निर्णय घेतला आम्ही. मग तरी पण आमच्यावरच कशा पाहिजे असं म्हणतोय मी. आमदार रोहित पवार यांनी देखील आता ट्विट केलेलं आहे. ते तुमच्या बाजूने उभा राहिलेले आहेत. त्यांनी तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचा देखील निषेध व्यक्त केला आहे. आता त्यांनी पोलिसांना देखील तशा सूचना त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून दिल्या आहेत की तुम्हाला न्याय द्यावा. काय काय भावना आहे? मग आम्ही बी न्यायच मागतो. आमचं बी तेच म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटावा. आज मला सांगा, माझे सगळं लेकर परिवार आहे, मी मेल्यावर कोण सांभाळणार आहे त्यांना? पण पोलीस प्रशासन काहीच करा ना. आज रात्री दवाखान्यातून 1 वाजता आलो आम्ही, तर सकाळपासून रातपासून उलट्या चालूच आहेत. रात्री बी रक्ताची उलटी एक झालेली आहे, तरी पण पोलीस काय म्हणजे काहीच करा नाहीत. आज जाणार आहोत 10 वाजता. आज नाही झालं तर आत्मदहन मी तिथंच करणार आहे. आज सगळं तुटलेलं आहे. आज ह्या हाताच्या मुंग्या बी जाणार, पाणी प्यायला येत नाही मला. तरी पण पोलीस प्रशासन काय देणार? त्यांना पूर्ण प्रूफ दिला CCTV मधला, तरी पण कोण कायदा करत घ्या आमची. अश्रू साहजिक आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडं तुम्हाला राज्यभरात प्रसिद्धी मिळते, सोशल मीडियावर तुम्हाला तुफान प्रतिसाद मिळतोय, तुमच्या हॉटेलला प्रतिसाद मिळतोय, राज्यभरातून लोक या ठिकाणी दाखल होत आहेत. जेवढी ज्या पद्धतीनं तुम्हाला मोठी प्रसिद्धी मिळाली तेवढ्या तुमच्या मागे आव्हानं उभं राहिली जात आहे. आता त्या दिवशीच का ना त्यांना मी नंबर सगळं दिलं, तर मला जे फोन आलता रेकॉर्डिंग आहे काय दिली. मग म्हणले त्यांना बोलवून घेतलंय तुम्हाला सांगू. त्याच्यावर बी आम्हाला काय सांगितलं नाही. त्यात बी 5 दिवसात मारतो म्हणून सांगितलं होतं. त्याच्यावर 15 दिवसात ही घटना मला उचलून नेऊन मारायचीच झाली.
तरी पण पोलीस ऑप्शन घेत नाहीत, आम्हालाच उलट्यात काढायला लागल्यात. आता मी जाऊन बघणार आहे केस घेतात नाही घेतात, नाहीतर मी तिथंच आत्मदहन करणार आहे. SP ऑफिसला जाऊन एकदा सांगून बघणार आहे, तिथं आत्मदहन करून सगळा मीडिया समोरच हे करणार आहे मी. आज 3रा दिवस आहे तरी आमच्याकडे कोण बघा नाही. म्हणजे हिंमत दावून काय मग त्यांची शाळा आहे का मला मारायची? त्यांनी काय ना काय ऑप्शन घेतलं पाहिजे. आज उचलून नेलं, मला नेलतं, मला माहिती आहे की मला काय काय केलंय. हे म्हणतात टंड आहे, टंड असतंय का? हात तुटूस तर टंड कराय कोण आहे का? बोट तुटलं एक, इथून खांद्यातून हात उचला नाही, मुंग्या जरा पाणी प्यायला येत नाही मला. आम्हाला न्याय देण्याची मागणी जी आहे ती मडके करतायत. जर आपण दुसरी बाजू पाहिली तर आमदार रोहित पवार यांनी देखील या हॉटेल व्यावसायिकाच्या पाठीमागे ठामपणे आपली भूमिका मांडलेली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हा झालेला हल्ला त्यांनी असा संशय देखील व्यक्त केलेला आहे. हल्ल्याचा त्यांनी नक्कीच निषेध देखील व्यक्त केला आहे आणि पोलिसांना देखील यांना न्याय द्यावा अशी जी मागणी आहे ती आमदार रोहित पवार यांनी देखील केलेली आहे. बालाजी सुरवसे, साम TV, तुळजापूर, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.